नमस्कार, मी तानाजी कदम कुंभारी. सत्य न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. कुंभारीत भाजपाचा यलगार, पडळकरांच्या उपस्थितीत प्रचार रणशिंग फुंकलं. काव कुंभारी येथील सिद्धेश्वर मंदिरातून भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समिती उमेदवार अर्चना नाथा पाटील व जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर शिवाजी खिलारे यांच्या प्रचार दौऱ्याला भाजपचे धडाडीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार प्रारंभ झाला. मंदिर दर्शनानंतरच भाजपाने राजकीय रणांगणात थेट उडी घेत विरोधकांना स्पष्ट इशारा दिला. हा दौरा म्हणजे केवळ प्रचार नव्हे तर आगामी निवडणुकीत भाजपाचा झंझावात येणार असल्याचे संकेत आहेत. घराघरात पोहोचत, पदयात्रा काढत आणि मतदारांशी थेट संवाद साधत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर भगवामय केला. आमदार पडळकरांनी जाहीर सभेत विरोधकांवर तिखट शब्दात हल्लाबोल करत सांगितले, फसव्या राजकारणाचा काळ संपला आहे. विकास करणाऱ्यांचीच सत्ता येणार. भाजप म्हणजे काम, बाकी सगळे फक्त बोलघेवडे. डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी जिल्हा परिषदेत भाजपाचा झेंडा रोवण्याचा निर्धार व्यक्त करत आरोग्य, रस्ते, पाणी आणि शिक्षण या प्रश्नांवर ठोस कृती आराखडा मांडला. तर अर्चना नाथा पाटील यांनी पंचायत समितीत भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक प्रशासन देण्याची ग्वाही दिली. राजकीय वर्तुळात या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू असून पडळकरांची उपस्थिती म्हणजे भाजपासाठी ताकद तर विरोधकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. कुंभारीपासून सुरू झालेला हा प्रचार पुढील काही दिवसात संपूर्ण मतदारसंघात राजकीय तापमान वाढवणारं हे स्पष्ट. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. भाजपाने यावेळी शक्तीप्रदर्शन करत यावेळी सत्ता परिवर्तन अटळ असा थेट संदेश मतदारांना दिला. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. नमस्कार.